आलो आणि ट्रॅफिकमध्ये अडकलं नाही असं कधी झाले वे. परत सचिनच्या मित्राच्या रूमवर गेलतो. त्याने मस्त बी मिसळ आणलाय. पाटील कसं मिसळ खायलाय बघा. मिसळ एकदम झणझणीत तिखट होती. ये गडबड आहे बाबा. सांगितलेल्या लोकेशनवर आम्ही पहिलाच पोहोचलेलो. घरी पूजा होती त्यांच्या. घरचं शूट करून आम्हाला परत हॉलवर जायचं होतं. विधी झाल्यावर आउटफिट चेंज होतं त्यांच्या नंतरच्या फंक्शनसाठी. त्यामुळे आम्ही खाली तिथं थोडंसं लोकेशन चेक करून तिथं मग थोडं फोटोशूट केलं कपलचं. कपल रेडी असते, आम्हाला टाईम असते तेव्हा यो काहीतरी दागा देते बघा. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. आलोक होय, कसं व्हायचं काय कपल घ्या लागली, पाऊस आला इथे. घ्या तोंडापाशी घ्या कॅमेरा. याला जरा अबो इम्रान, मोठ्यानं अबो इम्रान. Here I come. Oh, here I come. विधीज आणि फर्स्ट आउटफिटवरचं शूट करून आम्ही परत हॉलसाठी निघालेलो. लोकेशनला पण आम्ही बरोबर टायमात पोचलेलो. लाईनअप चेक करा. लाईनअप ही जॅगवार आहे, फॉर्च्युनर आहे आणि ही BMW वाटाल्या. अजून टाइम होता म्हणून जरा गॅलरीत बाहेर बॅक साईडला आलतो तर ह्यो असा नजारा बघायला भेटलेला बघा. शूटच्या वेळी जरा गडबड होती त्यामुळे व्लॉग काय घेता आलं नाही. अडाण झाल्यानंतर वाजलेलं 12. शेवटी आम्ही पॅकअप केलं कारण की निघायचं होतं परत इचलकरंजीला. गाडीला स्टार्टर मारला. 70 मध्ये 10 गाठला ना 80च्या स्पीडमध्ये पळवालतो बघा. जाता जाता शुभमची स्क्रीन घेऊन जायची होती पुण्यातनं. ते पॅकिंग करायला शिव्यान चिकटपट्टी दिलता आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलतो तिथं पूर्ण एकदम सगळं शांत होतं. त्या चिकटपट्टीचा आवाज कार 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 यालता बघा कसं. रात्री 4 वाजता जरा कंटाळा आलता त्यामुळे गाडी लावली साईडला. आलोक म्हणला घेतो, खरं काय थोड्या वेळानं आलोकनं पण साईडला गाडी लावला आणि आमचं पाटील बघा कसं निवांत झोपलेलं. बारीकमध्ये डुलकाला आवाज होता ते उजाडलंच सकाळी. बघून परत निघालो बघा. पुन्हा भेटू अशाच ब्लॉगमध्ये. तवर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.